हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी स्वामींच्या मठात आली आहे. मठामध्ये आज छोटासा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा आवाज येत आहे तिथे. आणि खूप गर्दी आहे मित्रांनो, भरपूर प्रचंड अशी गर्दी आहे. गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी मिस करू शकत नव्हते, त्यामुळे मी गेलो आहे मठात. मी जर गुरुवारी जात असते, पण मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवला आहे. ही शंकर बाबांची मूर्ती इथं मी स्वामींचा तुम्हाला चेहरा दाखवत होते, पण ते काही कारणामुळे त्यांनी व्हिडिओ बनवू दिला नाही. तरी पण मी थोडा असा प्रयत्न केला आहे दाखवायचा. बघू शकता तुम्ही इथे स्वामी किती सुंदर त्यांची मूर्ती किती छान सजवलं आहे. बघू शकता इथे तुम्ही. बघू शकता मित्रांनो, इथे स्वामी दिसत आहेत. सांगा तुम्ही कमेंटमध्ये कसे दिसत आहे आणि ही कोणाची मूर्ती आहे हे तुम्ही सांगा मित्रांनो. आणि हे काटकर महाराजांची इथं हे बसवलेलं आहे, काटकर महाराजांची मूर्ती बसवली आहे इथे. किती सुंदर, किती अप्रतिम. इथं गणपती, विठ्ठल रुक्माई, साईबाबांची पण मूर्ती आहे. सर्व देवांच्या मूर्त्या आहेत या मठामध्ये. ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. बघू शकता इथे किती छान सुंदर अशा मूर्त्या आहेत. दर्शन तुम्ही पण घ्या मित्रांनो. इथे बघू शकता सुंदर अशी देवीची मूर्ती आहे. किती छान असं सजवलं आहे फुलाने वगैरे. बघू शकता तुम्ही. लोक इथे महाप्रसादासाठी खूप गर्दी होती. आता आम्ही बाहेरून बघा किती छान असं सजवलेलं आहे. मस्त सजवलेलं आहे. खूप मोठा आहे हा कोल्हापुरातील. आणि बाय मित्रांनो, आता मी ब्लॉग संपवत आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट करा.